मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्ही निरर्थक गोष्टीला जेव्हा नाही म्हणता आणि तुमच्या ध्येयाला होय म्हणता, तेव्हा तुम्ही एक सवय मजबूत करत असता. एकाग्रतेची सवय. डिस्ट्रॅक्शन म्हणजे फक्त वेळ वाया जात नाही, तर तुमची ऊर्जा सुद्धा काढून घेतं. प्रत्येक वेळी तुम्ही एक काम सोडून दुसऱ्या कामात जेव्हा उडी मारता, तेव्हा तुमच्या मेंदूला पुन्हा सेट व्हायला मेहनत घ्यावी लागते. पुन्हा फोकस आणायला शक्ती लागते. म्हणूनच अनेक लोक दिवसाच्या शेवटी थकलेले असतात, जरी त्यांनी फारसं काही साध्य केलं नसलं तरी. कारण त्यांनी पूर्ण दिवस एका गोष्टीवर लक्ष न देता एका गोष्टीतून दुसरीकडे उड्या मारत घालवलेला असतो. पण जे खऱ्या अर्थानं उत्कृष्ट कामगिरी करतात, ते वेगळ्या पद्धतीनं काम करतात. ते डीप वर्कसाठी वेळ ठरवतात. कोणताही व्यत्यय नाही, कोणताही फोन नाही, रिकामे विचार नाही किंवा कोणतीही तोडफोड नाही. ते आपल्या मेंदूला एकाच कामावर दीर्घकाळ टिकून राहण्याचं प्रशिक्षण देतात. आणि म्हणूनच ते काही तासात एवढं काम करतात, जे इतर लोक पूर्ण दिवसातही करू शकत नाहीत. जर तुम्हाला तुमचा मेंदू उत्कृष्टतेसाठी घडवायचा असेल, तर तुमच्या फोकसचं संरक्षण करायला शिका. मित्रांनो, सर्वात आधी तुमच्या आयुष्यातील मोठे डिस्ट्रॅक्शन्स काढून टाका. तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्या नियंत्रणात ठेवा आणि वेळेबाबत निर्दयी व्हा. पण सर्वात महत्त्वाचं, एका वेळी एकच गोष्ट करण्याची शिस्त लावा. स्वतःवरची शिस्त, सेल्फ डिसिप्लिन. शिस्त म्हणजे तुम्ही जिथे आहात आणि जिथे पोचायचं आहे यांच्यामधला पूल आहे. हे टॅलेंट नाही, हे नशीब नाही, हे बुद्धिमत्ता देखील नाही. आयुष्यात जे लोक जिंकतात ते तेच असतात, जे मन नसतानाही करायचं ते करतातच. बहुतेक लोक प्रेरणेवर अवलंबून राहतात. आज मूड आहे का? आज इन्स्पिरेशन आहे का? परिस्थिती योग्य आहे का? आणि म्हणूनच ते अडकून राहतात. कारण प्रेरणा कायमची नसते. ती येते आणि जाते. पण शिस्त, ती तयार करावी लागते. आणि एकदा का ती तयार झाली, तर ती कायम टिकते. शिस्त ही स्नायूसारखी असते. जितकी वापराल तितकी मजबूत होईल. प्रत्येक एक्सक्यूज, प्रत्येक आळस, प्रत्येक आज नको, तुमचा तो स्नायू कमकुवत करतो. पण प्रत्येक फॉलो थ्रू, प्रत्येक स्वतःला दिलेला पुश, प्रत्येक पाळलेलं वचन हा स्नायू मजबूत करतो. शिस्त तयार करण्याचं गुपित एकच आहे. स्वतःशी वाटाघाटी बंद करा. आज जिम जाऊ का नको? ध्येयावर काम करू का रिलॅक्स करू? आत्ता करू की नंतर? ही चर्चा तुमची ऊर्जा संपवते आणि मनाला एक्सक्यूज शोधायची संधी देते. मित्रांनो, उत्कृष्ट लोक स्वतःशी नेगोशिएट करत नाहीत. ते प्रेरणेची वाट पाहत बसत नाहीत. आज कसं वाटतंय असं विचारत नाहीत. ते डिरेक्ट काम सुरू करतात, कारण ते तसेच असतात. त्यांनी स्वतःला ऑटोमॅटिक ॲक्शनसाठी ट्रेन केलेलं असतं. शिस्त म्हणजे एकदा निर्णय घेणं आणि त्यावर पुन्हा चर्चा न करणं. जर तुम्ही ठरवलं की मी लवकर उठणारा माणूस आहे, तर अलार्म वाजल्यावर चर्चा नसते. जर ठरवलं की मी रोज एक्सरसाइज करतो, तर ते नॉन नेगोशिएबल असतं. जर ठरवलं की मी दिलेलं वचन पाळतो, तर त्या क्षणी कसं वाटतंय याला काहीच अर्थ राहत नाही. शिस्त तयार करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लहान लहान रोजची वचने. अंथरूण नीट करणं, सकाळी पाणी पिणं, ठरलेली रुटीन पाळणं. कारण प्रत्येक लहान वचन मेंदूला शिकवतं, मी स्वतःवर विश्वास ठेवू शकतो. आणि तो विश्वास मोठ्या निर्णयात, मोठ्या ध्येयात, मोठ्या परिणामात दिसतो. शिस्त म्हणजे परिपूर्ण असणं नाही, सातत्य ठेवणे. काही दिवस अवघड असतील, काही दिवस मन अजिबात नसेल, पण तेच दिवस सर्वात महत्त्वाचे असतात. कारण तेच दिवस तुम्हाला इतरांपासून वेगळं करतात.